श्री गुरुचरित्र अध्याय 45। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक विनवी सिद्धासी। मागे कथा निरोपिलीसी, नंदीनामा कवी ऐसी। दुसरा आणिक आला म्हणोनी, कवणेंपरी झाला शिष्य। ते सांगावे जी आम्हांस, विस्तार करुनी आदिअंतास। कृपा करुनी दातारा। सिद्ध म्हणे नामधारका। सांगो तुते कथा ऐका, आश्चर्य झाले कवतुका। श्री गुरुचरित्र अति गोड, गाणगापुरी असता गुरु। ख्याती झाली अपरांपरू, लोक येती थोरथोरू। भक्त बहुत जाहले, नंदीनामा कवी होता। कवित्व केले अप्रिमिता, समस्त लोक शिकती अमृता। प्रकाश झाला चहुराष्ट्री, ऐसे असता एके दिवसी देखा। श्री गुरुसी नेले भक्ते एका, आपुले घरी शोभनदायका। म्हणोनी नेले आपुले ग्रामा, हिप्रगी म्हणिजे ग्रामासी। नेले आमुचे श्री गुरुसी, पूजा केली तेथे बहुवसी। समारंभ थोर जाहला, तया ग्रामी शिवालय एक। नाम कल्लेश्वर लिंग ऐक, जागृत स्थान प्रख्यातनिक। तेथे एक द्विजवर सेवा करी, तया नाम नरहरी। लिंगसेवा बहु करी, आपण असे कवीश्वरी। नित्य करी 5 कवित्वे, कल्लेश्वरावांचूनी। आणिक नाणी कदा वचनी, एकचित्ते एकमनी। शिवसेवा करीतसे, समस्त लोक त्यासी म्हणती। तुझे कवित्वाची असे ख्याती, श्री गुरुसी कवित्वावरी प्रीती। गुरुस्मरण करी तू काही, त्यांसी म्हणे तो नर। कल्लेश्वरासी विकिले जिव्हार, अन्यत्र देव अपार। नरस्तुती मीन करी, ऐसे बोलोनिया आपण। गेला देवपूजे कारण, पूजा करिता तत्क्षण। निद्रा आली तया द्विजा, नित्य पूजा करुनी आपण। कवित्व करी पार्वतीर्मणा, ते दिवसी अप्रिमाण। निद्रा आली तया देखा, निद्रा केली देवळात। देखता जाहला स्वप्नांत, लिंगावरी श्री गुरु बैस्त। आपण पूजा करीतसे, लिंगन दिसे श्री गुरु असे। आपणासी पुस्ती हर्षे, नरावरी तुझी भक्ती नसे। का गा आमुते पूजितोसी, षोडशोपचारेंसी आपण। पूजा करी स्थिर मनी, ऐसे देखोनिया स्वप्न। जागृत झाला तो द्विज, विस्मय करी आपुले मनी। म्हणे नरसिंह सरस्वती शिवमुनी, आला असे अवतरोनी। आपण निंदा त्याची केली, हाची होय सद्गुरु। त्रयमूर्तींचा अवतारू, भेट घ्यावी आता निर्धारू। म्हणूनी आला श्री गुरुपाशी, आला विप्र लोटांगणेसी। येऊनी लागला चरणासी, कृपा करी गा अज्ञानासी। नेणो तुझे स्वरूप आपण, प्रपंचमाया वेष्टोनी। नोळखे आपण अज्ञानी, तुमची साक्षात शिवमुनी। निर्धार जाहला आजी मज, कल्लेश्वर कर्पूर गौरू। तुमची होसी जगद्गुरु, माझे मन झाले स्थिरू। तुझे चरणी विंटलो, तुमची विश्वाचा आधारू। शरणागता वजरपंजरू, चरणकमळ वास भ्रमर। ठाकोनी आलो अमृत घ्याव्या, जवळी असता निधानू। का हिंडावे रानोरानू, घरा आलिया कामधेनू। दैन्य काय आम्हांसी, पूर्वी समस्त ऋषी देखा। तप करीती सहस्त्र वर्षे निका, तून पवसी एकएका। अनेक कष्ट करिताती, न करिता तपानुष्ठान। आम्हा भेटलासी तू निधान, झाली आमुची मनकामना। कल्लेश्वर लिंग प्रसन्न झाले, तुमची संत्य कल्लेश्वरू। ऐसा माझे मनी निर्धारू, कृपा करी गा जगद्गुरु। म्हणोनी चरणी लागला, श्री गुरु म्हणती तयासी। नित्य आमुची निंदा करिसी, आजी कैसे तुझे मानसी। आलासी भक्ती उपजोनी, विप्र म्हणे स्वामियासी। अज्ञान अंधकार आम्हांसी, कैसे भेटाल परियेसी। ज्योतिर्मयन होता, म्या कल्लेश्वराची पूजा केली। तेणे पुणे आम्हा भेटी लादली, आजी आम्ही पूजेसी गेलो ते काळी। लिंगस्थानी तुम्हांसी देखिले, स्वप्नावस्थेंत देखिले आप। प्रत्यक्ष भेटले तुझे चरण,
स्थिर जाहले अंतःकरण मेवावे शिष्यवर्गांत ऐसे विनवोनी द्विजवर स्तोत्र करीतसे अपार स्वप्नी पूजा षोडशोपचार तैसे कवित्व केले देखा मानस पूजेचे विधान पूजा व्यक्त केली त्याने श्री गुरु म्हणती तत्क्षण आम्ही स्वप्नरूप लोकांसी प्रत्यक्ष आम्ही असता देखा स्वप्नावस्थी कवित्व ऐका येणे भक्ते केले निका स्वप्नी भेदुनी समस्त ऐसे म्हणोनी शिष्यांसी वस्त्रे देती त्या कवीसी लागला तो श्री गुरुचरणासी म्हणे आप शिष्य होई श्री गुरु म्हणती तयासी कल्लेश्वर श्रेष्ठ आम्हांसी पूजा करीगा नित्यत्यासी आम्ही तेथे सदा वसो विप्र म्हणे स्वामियासी प्रत्यक्ष सांडोनी चरणासी काय पूजा कल्लेश्वरासी तेथेही तुम्हांसी म्या देखिले तुमची स्वामी कल्लेश्वरू त्रैमूर्तीचा अवतारू हाची माझा सत्य निर्धारू सोडी आता तुझे चरण ऐसे विनवोनी स्वामियासी आला सवे गाणगा पुरासी कवित्वे केली बहुवसी सेवा करीत राहिला सिद्ध म्हणे नामधारकासी कवीश्वर दोघे श्री गुरुपाशी आले येणे रीतीसी भक्ती करीती बहुवस म्हणे सरस्वती गंगाधरू जासी प्रसन्न होय श्री गुरु त्याचे घरी कल्पतरू चिंतिले फळ पाविजे कथा कवीश्वराची ऐसी सिद्ध सांगे नामधारकासी पुढील कथा विस्तारेंसी सांगेल सिद्ध नामधारका इति श्री गुरुचरित्रामृते परमुक्था कल्पतरु श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे नरहरिक्वीश्वरवर प्राप्ति नाम 45 45 श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।